रन फॉर अजितदादा चोपड्यात सद्भावना रैली, अजितदादा पवार यांना श्रद्धांजली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी घटनेस आज 2 महिने झाले। त्यांच्या स्मृती अभिवादनार्थ चोपडा शहरात रन फॉर अजितदादा ह्या सद्भावना रैलीचे आयोजन करण्यात आले होते। सुनील पाटील वाळके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रैलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह चोपडा शहरातील असंख्य अजितदादा प्रेमींनी या सद्भावना रैलीत सहभाग घेतला। रैलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली आणि ग्रामीण पोलीस स्टेशन थाडनेर दरवाजा मेन रोडने वापस छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपली। रन फॉर अजितदादा या सद्भावना रैलीत विविध शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व विविध घटकातील सुजाण नागरिकांनी सहभाग घेतला। या रैलीमध्ये अजितदादा पवार यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प करण्यात आला। अजितदादा सोबत नेहमी उभे राहणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। एक आदर्श होते। अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर फार उत्तम काम केलं असतं, अशा पद्धतीने विद्यमान आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या संदर्भात बोललेलं आहे। तर महाराष्ट्राचं एक गावातील प्रत्येक नागरिकाचं, कार्यकर्त्यांचं नावानिशी, चेहऱ्यानिशी ओळखणारं हे व्यक्तिमत्व होतं। सर्वांना न्याय देणारं हे व्यक्तिमत्व, सामाजिक न्याय कसा दिला पाहिजे याचा आदर्श आपल्याला अजितदादांच्या जीवनातून मिळतो। मी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून त्यांचं मी कौतुक करतो।